मंदिराच्या परिसरामध्ये बघा लांबच लांब रांग लागलेल्या आहेत. गॅस बत्ती बघा केवढ्या साऱ्या आहेत. जशी गॅस बत्ती ही विजेल तशी लगेच त्या ठिकाणी दुसरी ना लावली जाते. हे बघा ना कशी आहे ती 100 रुपये. अरे 100 रुपये 70 80 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे वेंगुर्ला जे बस स्थानक त्या ठिकाणी, कारण आज वेंगुर्ला गावची जी मानसेश्वरची जत्रा जी आपण बत्तीची किंवा शिडाची जे भगवे निशाण हे श्रीला नवस म्हणून फेडले जातात हे त्या ठिकाणी आज जत्रेसाठी आपण आलेलो आहे. आणि त्याचबरोबर जत्रा मात्रनंतर विविध प्रकारची या ठिकाणी दुकानं वगैरे आली. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो. जाताना वाटेमध्ये आपण दुकानं बघत जाऊया आणि त्यानंतर आपण श्रीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण मंदिरामध्ये जाऊया. गाड्यांची या ठिकाणी ट्रॅफिक झालेलं आहे. मित्र बघा नारळ केळी आणि आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. मित्रांनो, अजून मंदिर खूप लांब आहे. आपण चालत चालू आहे कारण गाडी पार्किंग करायची होती म्हणून. आणि त्याचबरोबर आता वाटेत जाता आता वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहेत. इकडे दुकान आहेत, दोन्ही साईडला दुकान आहेत बघा. सगळं आपल्या गरजेच्या वस्तू. निशाण गाडी कशी 100 रुपये. आणि समोर मित्रांनो आहे बघा आकाश पाळणे आहेत. सगळ्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत. भरपूर वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत. आणि आपल्यासोबत ना अक्षयसुद्धा आहे. 100 रुपये. ही नवसासाठी हे अर्पण करतात ना. तर मित्रांनो, हे नवसासाठी असतं, याचा नवस असतो ना ते बोलतात. ठिकठिकाणी आपल्याला जे भगवे निशाण ज्याला आपण शीड बोलतो ते सर्वजण नवसाचे असतात. त्याच्यामुळे 60 रुपये 70 रुपये 100 रुपयेपर्यंत ह्या आपण ज्या काट्या आहेत जो भगवा आहे तो आपण श्रीचरणी आपण नवस म्हणून फेडू शकतो. आणि इकडे बघा सगळीकडे आपल्याला भगवा आपल्याला बघायला भेटतो. आणि गर्दी बघा समोर. त्यांना खरोखरच कमरेचा त्रास चालू झालेला आहे. तरी याचा विचार करून सर्वांनी ज्यांना कशी आहे ती 100 रुपये. अरे 100 रुपये 70 80 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये बघा लांबच लांब रांग लागलेल्या आहेत. या दर्शनाच्या रांग आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ना शीड आहे. म्हणजे जो भगवान निशाण आहे ते या ठिकाणी नवस असतो ते परतफेड करतात. हे बघा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो, समोर आहे ते मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे बघा हे सगळे शीड आहेत ते नवसाचे आहेत. हे बघा आणि इथपर्यंत रांग आहे बाहेरपर्यंत. हे बघा आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ना हे शीड आहेत. हे बघा ते किती भारी वाटतंय बघा. समोर आहे ते प्रवेशद्वार आहे. श्री मानसेश्वर जे देवस्थानाचा हा इथला प्रवेशद्वार आहे. आणि या ठिकाणी भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे. या साईडला सर्व जे शीड आहेत ते विकण्यासाठी ठेवलेले आहेत बघा. इकडे सुद्धा आहे बघा. आणि इथून एक्झिट मार्ग आहे आणि दर्शनाच्या रांगा आहेत ते समोरून होते.
तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा श्रीचं दर्शन घेऊन येऊया आणि त्यानंतर इथला जो परिसर आहे तो आपण आता बघूया. भरपूर सारी गर्दी आहे बघा सध्या. आणि मित्रांनो या ठिकाणी सर्व जे शीट आहेत जे भगवे निशाण आहेत या ठिकाणी ठेवलं जातं बघा. इथे प्रत्येक ठिकाणी बघा जागा केलेली आहे. ती जागा भरल्यानंतर दुसऱ्या जागामध्ये ही सर्व जे शीट आहेत या सकाळपासून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं बघा. हजारोच्या संख्येने या ठिकाणी बघा. आणि इथले तर मित्रांनो या ठिकाणी आपण दर्शन करून घेऊया. नारियल बिरियल घरपोच. मित्रांनो या ठिकाणी आता ना श्रीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये बघा आपल्या गावामध्ये ज्या जत्रा वगैरे असतात तिकडे बघा गजबजाट असतो आणि त्याच वेळी ते बघा एकदम प्रकारची शांतता आहे. कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी लाऊडस्पीकर वगैरे नाही. भाविक भक्तजन येतात शांत पद्धतीने या ठिकाणी दर्शन वगैरे घेतात आणि परत आपल्या घरी जात आहेत. आणि त्याचबरोबर भरपूर सारी गर्दी आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील त्यांच्यासाठी इथून काही शॉर्टकट रस्तासुद्धा आहे. तिथूनच फक्त ते भाविक भक्तजन येतात आणि बाकीच्यांसाठी ही संपूर्ण लांबच लांब रांग त्या बसस्टॉपपर्यंत लागलेली आहे. आणि त्याचा आता आपण ना इथल्या जवळपास परिसर बघूया आणि दुकानं वगैरे कुठे आले ते. आता काही जण दर्शन घेण्यासाठी चालले आहेत आणि काही जण दर्शन घेऊन येत आहेत. इकडचा जो रस्ता आहे ना त्या ठिकाणी जे अपंग असतील किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा इथला जो रस्ता आहे जो गेट आहे ते इथून शॉर्टकट जात आहेत. आणि समोरची जी लाईन आहे ती लांबपर्यंत बघा जिथपर्यंत जो झेंडा दिसतोय ना तिथपर्यंत या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. श्रीचं दर्शन घेऊन बाहेर आलं. आता आपण बाहेरचा परिसर बघूया आणि त्यानंतर भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये हे नवसाची जी काही शीट ज्याला आपण भगवा जे निशाण आहेत या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आणि त्याबरोबर आता आपण बाहेरचा परिसर बघूया. त्यानंतर जे दशावतारी नाट्यप्रयोग कुठे सादर होणार आहे ते आपण थोडक्यात तिथला परिसर बघूया. तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी हा दहिकाला दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे ना तिकडे आता आपण चाललो आहे. कारण मंदिरामध्ये असं आहे की कुठल्या प्रकारची आरडाओरड एकदम शांततामुळे त्या ठिकाणी जे वातावरण आहे ते ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त लायटिंग पण जेमतेमच केलेली आहे आणि लाऊडस्पीकर त्या ठिकाणी नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण आता ज्या ठिकाणी दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे त्या ठिकाणी आता थोडासा अंतरावरती पुढे आहे आणि आता आपण तिकडे चाललो आहे. मंदिराकडनं जरासा पुढे आपल्याला इथे जायचं आहे. इथे आता दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे बघा. इथे सुद्धा गॅस बत्ती ज्या बत्तीची जत्रा बोलली जाते ती ही आहे बघा. इथे आता जशी बत्ती कमी होईल ना तशी ती परत काढून पेटवली जाते बघा.
गॅस बत्ती बघा केवढ्या साऱ्या आहेत. ते गॅस बत्ती आहेत ना, एक विजाला आली की लगेच दुसरी तयार ठेवावी लागते त्या ठिकाणी लावायला. आणि ह्या सर्व ज्या आहेत ना ते नवसाचे आहेत, त्याच्या नवस बोलतात. आणि बघा इकडे सगळीकडे आपल्याला जे हुक दिसते तिकडे सगळीकडे ह्या माटवाला ना गॅस बत्ती आहेत त्या लावल्या जाणार. मंदिराच्या दिशेने चाललो आहे. रात्रीच्या वेळी 1च्या दरम्यान या ठिकाणी बघा सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. सेल आहे 100 रुपये. इकडे सगळे बघा लाकडी वस्तू आहेत. आपल्या घरचे सगळ्या लाकडी वस्तू आहेत. घरामध्ये झुंबर वगैरे छोट्या मोठ्या लावू शकतो आपण. कसं याची किंमत काय? 280. तिकडे सुद्धा दुकान आहेत बघा मित्रांनो. अजूनही या ठिकाणी बघा गर्दीच आहे. आकाश पाहण्याच्या इथे आलेलो आहे. हे बघा लहान मुलं त्याचबरोबर मोठी सुद्धा या ठिकाणी एन्जॉय करतायत. अशा प्रकारे आता आपण बघितले म्हणजे वेंगुर्ला गावची श्रीदेव मानसीश्वर देवाची जत्रा होती आणि त्याचबरोबर भरपूर सारे भाविकांची गर्दी होती. प्रत्येक भाविकाच्या हातामध्ये हा भगवा फडकत होता, तो म्हणजे ज्याला आपण शिड बोलतो. आणि बत्तीची जत्रा म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी दशावतारी नाट्य प्रयोग हा पार पाडला जाणार आहे त्या ठिकाणी त्या मंडपामध्ये वरती आपण बघितले की भरपूर साऱ्या गॅस बत्त्या होत्या. त्या बत्तीच्या उजेडामध्ये हा दशावतारी नाट्यप्रयोग हा त्या ठिकाणी पार पाडला जाणार आहे रात्री 1च्या दरम्यान. त्याचा आपण मंदिराचा परिसर वगैरे बघितला, श्रीचं दर्शन घेतलं. भरपूर सारी भाविकांची गर्दी होती, विविध प्रकारची दुकानंसुद्धा होती. तर मित्रांनो असा होता मानसीश्वर जत्रेचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.